माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला भरलेली वांगी कशी करायची ते दाखवत आहे। ही अशी चिरून घेतलेली आहे, धुवून स्वच्छ साफ करून घेतलेले आहे, त्याचे 4 भाग केलेले आहेत, असे सर्व वांग्यांचे केलेले आहेत। तर त्यासाठी मसाला घेतलेला आहे, 2 चमचे चटणी, 1 चमचा मीठ घेतले, आपण चवीनुसार घेऊ शकता, 2 चमचे शेंगदाणा भाजलेला कूट घेतलाय, आलं लसूण पेस्ट 1 चमचा घेतलाय, खोबरं कोथिंबीर तीळ जिरे हे 1 चमचा घेतलाय, हळद अर्धा चमचा घेतले, मोहरी जिरे 1 चमचा घेतलाय छोटा, एक अर्धा टोमॅटो घेतलाय, अर्धा कांदा घेतलाय, कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे। तर मी तेल ठेवलेलं आहे तापत, त्याच्यामध्ये आपण हे जिरे मोहरी फोडणीसाठी घालायचे आहे। त्यातली थोडी चटणी त्याच्यामध्ये घालायची आहे, थोडे मीठ त्याच्यात घालायचे, ते हलवायचे, हळद यातली थोडीशी त्यात घालायची, शेंगदाण्याचा कूट थोडासा त्यात घालायचा, तेलामध्ये भाजायचं, यातला थोडा थोडा मसाला त्यात घालायचा, सर्व मसाला थोडा थोडा त्यातून घालून घेतला। बाकीचा मसाला हा वांग्यामध्ये भरायचा आहे, तर तो मी आता भरणार आहे, तोपर्यंत हे शिजू द्यायचं आहे। बाकीचा मसाला सर्व मी एकत्र करून असा घेतलेला आहे, तो एक वांग्यामध्ये असं भरायचा आहे, दाबून दाबून, म्हणजे सुटत नाही। अशा पद्धतीने सर्व वांगी भरून घ्यायचे। सर्व वांगी भरून घेतलेले आहेत मी। आता हा मसाला सुद्धा भाजलेला आहे, तुम्ही पाहू शकता, छान भाजलेला आहे, कांदा पूर्ण छान भाजलेला आहे, टोमॅटो भाजलेला आहे, सर्व मसाला भाजून झालेला आहे। तर त्यात मी आता हे वांगी भरलेली पूर्ण घालत आहे, पूर्ण तेवढा मसाला अर्धा त्या वांग्यांना पुरलेला आहे बरोबर। अशी थोडी परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार किती रस पाहिजे त्यानुसार पाणी घालायचे आणि गॅस मोठा करून 1 शिट्टी द्यायची आहे। हे कुकर लावत आहे 1 शिट्टीसाठी। आता आपण कुकर 1 शिट्टीसाठी लावला होता, 1 शिट्टी होऊन गेलेली आहे, आपण आता हा कुकर काढत आहोत। वा, मस्त वांगी झालेली आहेत, कलर मस्त आलेला आहे, तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर झालेला आहे। आपली मस्त वांग्याचा रसभाजी तयार झालेली आहे, तुम्ही करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।